Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to learn about our grammar, that is degree of comparison. आज आपण आपल्या ग्रामरमधील डिग्री ऑफ कंपॅरिझन हा जो काही भाग आहे तो पाहणार आहोत. आता तुम्हाला डिग्री ऑफ कंपॅरिझन हे जेव्हा तुम्ही ऐकता त्यावेळेस कंपॅरिझन या शब्दाचा उच्चार होतो त्यावेळेस तुम्हाला अर्थातच कळत असेल कंपॅरिझन म्हणजे काय, तर तुलना. बरोबर, कंपॅरिझन मीन्स तुलना. तर डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणजे वाक्यातील ॲडजेक्टिव्ह जे असतील, कोणत्याही वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह हे असतं. बरोबर, मग जेव्हा वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह येतं त्या ॲडजेक्टिव्हची तुलना होते त्याला डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणतात. नाव let me begin with the example. Now on the board you can see there are 3 examples written. First example is Geeta is a tall girl. Second is she is taller than Rima and Shreya. Okay, and the third sentence is she is the tallest in our group. Now I have underlined for the tall, taller and tallest. आता मी या 3 सेंटेन्सेसमध्ये टॉल, टॉलर आणि टॉलेस्टला अंडरलाईन केलेली आहे. तर ते कशासाठी, तर टॉल, टॉलर आणि टॉलेस्ट हे आहे ते वाक्यातील ॲडजेक्टिव्ह आहे. बरोबर, मग टॉल, टॉलर, टॉलेस्ट या शब्दांमधून गीताची तुलना केलेली आहे. नाव गीता इज अ टॉल गर्ल. दिस सेंटेन्स इज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. Now, she is taller than Rima and Shreya. आता इथं या गीता इज अ टॉल गर्ल या सेंटेन्समध्ये गीताची कोणत्या दुसऱ्या एका व्यक्तीशी तुलना केली आहे का, नाही, म्हणून हे झालं पॉझिटिव्ह डिग्री. इथं कोणतीही तुलना नाही आहे. बरोबर. सेकंड इज शी इज टॉलर दॅन रीमा अँड श्रेया. आता इथं गीताची तुलना रीमा आणि श्रेया सोबत झालेली आहे म्हणून हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह म्हणजे काय, ॲज कम्पेअर टू. आता इथं गीताची तुलना कंपॅरिझन कोणाशी केलेला आहे, रीमा आणि श्रेयासोबत कंपॅरिझन केलेलं आहे. बरोबर, म्हणून हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. पुन्हा शी इज द टॉलेस्ट इन अवर ग्रुप. आता इथं गीताची तुलना पूर्ण त्यांच्या ग्रुपसोबत केलेली आहे म्हणून हे झालं सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, आता म्हणजेच काय, तर डिग्रीचे 3 प्रकार आहेत किंवा 3 फॉर्म्स आहेत. डिग्री इज इन 3 फॉर्म्स. ॲडजेक्टिव्ह of comparison, or we can say the degree of comparison is in 3 form, that is first is positive degree, second is comparative degree and third is superlative degree. Now let's see in detail. Now here in the we can explain with this example only. In the first sentence, quality of Geeta is टॉल. आता गीताची या पहिल्या सेंटेन्समध्ये क्वालिटी काय आहे, तर ती टॉल आहे. बरोबर, क्वालिटी आहे की नाही ती तिची काहीतरी खासियत आहे, काय, तर ते टॉल आहे. बरोबर. सो क्वालिटी इन द फर्स्ट सेंटेन्स क्वालिटी ऑफ गीता एक्सप्लेन दॅट इज टॉल. ओके, बट हिअर इज नो कम्पेअर्ड विथ एनीवन और एनीथिंग. आता इथं गीताची क्वालिटी सांगितली आहे की ती टॉल आहे, परंतु ती क्वालिटी दुसऱ्या कोण्या एका व्यक्तीशी किंवा दुसऱ्या कोणत्या क्वालिटीसोबत कंपेअर केलेली नाही म्हणून हे झालं पॉझिटिव्ह डिग्री. ओके, सो टॉल इज एक्सप्रेस्ड इन पॉझिटिव्ह डिग्री म्हणून इथं कोणतंही कंपॅरिझन नसतं, कोणत्याही ॲडजेक्टिव्ह सोबत किंवा कोणत्याही नाउन सोबत पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन नसतं. इन द पॉझिटिव्ह डिग्री देर इज no comparison. Remember, in the positive degree there is no comparison. Then in the second sentence, taller is the quality of Geeta only. Taller ही गीताची क्वालिटी आहे, परंतु in the second sentence that taller quality is compared with Rima and Shreya.
आता ही टॉलर ही जी क्वालिटी आहे ती कोणासोबत कंपेअर केलेली आहे? रीमासोबत आणि श्रेयासोबत. इथे दोन अजून दुसरे नाउन झालेले आहेत की त्या नाउन सोबत क्वालिटी कंपेअर केलेली आहे. काही वेळेला एकच नाउन असू शकतं, काही वेळेला फक्त रीमा असू शकतं की शी इज टॉलर दॅन रीमा, परंतु कोणत्या तरी एका व्यक्तीसोबत तरी कंपॅरिझन केलेलं आहे. ओके, करेक्ट. शी इज टॉलर दॅन रीमा or she is taller than Rima and Shreya, whatever it is, but in the comparative degree there is comparison between the two nouns or more than two nouns. तिथं दोन नामांसोबत किंवा दोनपेक्षा अधिक नामांसोबत कंपॅरिझन केलेलं असतं किंवा काही वेळेला एकच नाउनसोबत कंपॅरिझन असतं. काही वेळेला फक्त गीताचं आणि रीमाचं कंपॅरिझन असू शकतं आणि काही वेळेला गीता आणि रीमा आणि श्रेया या दोघींसोबत कंपॅरिझन. इट मीन्स दॅट इन द कंपॅरेटिव्ह डिग्री there is comparison between two person or one person, one or two person or one or two nouns. एक किंवा दोन नामांसोबतच, पण दोनपेक्षा अधिक नाही. एक किंवा दोन नामांसोबतच जेव्हा तुलना होते तेव्हा ते असतं कंपॅरेटिव्ह डिग्री. अँड इन द थर्ड सेंटेन्स, that is superlative degree. Now third sentence is what? She is the tallest in her group. Now the Gita is compared with all the group. आता इथं या थर्ड सेंटेन्समध्ये गीताचं कंपॅरिझन पूर्ण ग्रुप सोबत झालेलं आहे. ओके, सो गीता कंपेअर्ड विथ ऑल द ग्रुप. इन ग्रुप देर आर मेनी मेंबर्स शुड बी. आता ग्रुप आहे म्हणजे त्या ग्रुपमध्ये अर्थातच दोनपेक्षा अधिक मेंबर्स असणार, बरोबर. म्हणजेच इफ देर इज कंपॅरिझन बिटवीन द मोर दॅन two nouns or two persons, then this degree known as a superlative degree, and the superlative degree is the highest form of degree. Superlative degree जे आहे ते डिग्रीचं सर्वात highest form of degree आहे. Now let's see in more detail. The second sentence, Geeta's quality of being tall is compared with Rima and Shreya. It means two people. Okay. In the third sentence, Geeta's quality of being tall is compared with a group. With a group means comparison between Rima, Shreya and the speaker. That is more than two. बरोबर, जसं की मी आता सांगितलं की थर्ड सेंटेन्समध्ये म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये एका व्यक्तीचं किंवा एका नाउनचं कंपॅरिझन हे दोनपेक्षा अधिक नामांसोबत किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींसोबत केलेलं असतं. नाव लेट्स सी ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. Adjective of quality. Now look at the flow chart. With this flow chart you can understand. First is positive degree. Positive degree. Second is comparative degree. Third is superlative degree. Okay, these are the three adjectives of quality or we can say degree of comparison. आता या तीन डिग्री आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री और सुपरलेटिव्ह डिग्री. हे तीन फॉर्म्स आहेत डिग्रीचे किंवा वी कॅन से adjectives of quality. Now in detail we can say positive degree. It means positive degree means no comparison. Positive degree means no comparison. Example: tall, small, or we can say fat. ओके, इट मीन्स मेन वर्ड. आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय आहे तर नो कंपॅरिझन, म्हणजे जो काही ॲडजेक्टिव्हचा मेन फॉर्म आहे तो मेन फॉर्म ॲज इट इज, कोणताही प्रिफिक्स ॲड न करता. टॉल, स्मॉल,
फॅट याप्रमाणे. ओके, नाव इन द कंपॅरेटिव्ह डिग्री there is indicates comparison between two. Comparison between two. Now comparison between two noun, comparison between two names, comparison between two places, whatever it is. Okay, आता इथं comparison हे दोन व्यक्तीसोबत किंवा दोन नामांसोबत किंवा दोन जागेसोबत असू शकतं. Now for example, here tall, then here should be taller, small, smaller, fat, fatter. Now let's see what change we have made here. We join here er, small, smaller, tall, taller, fat, fatter. What the change we did here? We joined the prefix er. It means in the comparative degree we have to add adjective plus er. म्हणजे काय तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्हला er हे प्रिफिक्स लावावं लागतं. देन द नेक्स्ट इज सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री मीन्स indicates comparison with two or more. Comparison between two or more. दोनपेक्षा अधिक नावांसोबत, दोनपेक्षा अधिक जागेसोबत किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तीसोबत कंपॅरिझन कुठे होतं तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. इट मीन्स टॉलर, टॉलेस्ट, स्मॉलर, स्मॉलेस्ट, फॅटर, फॅटेस्ट. नाव द चेंज वी हॅव मेड दॅट इज adjective plus est, and here only adjective. So with this flow chart you can understand the degree of comparison. Adjective, main form of adjective comes in a positive degree. Adjective plus er comes in comparative degree because there is comparison between two. Okay, then adjective plus est comes in superlative degree because here comparison between two or more. Okay, आता हे झालं फ्लो चार्ट. या फ्लो चार्टच्या मदतीने तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्हचं फॉर्म कोणतं असतं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये हे कळू शकतं. नाव वन मोर चेंज, यूज ऑफ दॅन अँड द. आता ज्यावेळेस तुम्ही कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये, आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कोणतंही कंपॅरिझन नसतं बरोबर, म्हणून तिथं कोणताही चेंज करण्याची गरज भासत नाही. बट इन द कंपॅरेटिव्ह डिग्री अँड इन द सुपरलेटिव्ह डिग्री देर इज कंपॅरिझन. आता कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुलना होते, त्यामुळं तिथं आपल्याला यूज ऑफ दॅन आणि यूज ऑफ द आणि दॅनचा वापर करावा लागतो. तर आता द आणि दॅनचा वापर कुठे आणि कसा करायचा, देन वी विल सी. कंपॅरेटिव्ह डिग्री इज फॉलोड बाय दॅन. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्हच्या नंतर काय वापरायचं असतं तर दॅन. इन द कंपॅरेटिव्ह डिग्री आय विल राईट हिअर कंपॅरेटिव्ह डिग्री प्लस दॅन. comparative degree, in the comparative degree after the adjective we use than. comparative degree मध्ये adjective च्या नंतर जेव्हा आपण adjectiveला er हा प्रत्यय लावतो comparative degree मध्ये, comparative degree मध्ये adjectiveचा फॉर्म कोणता आहे, adjective plus er, correct. so after the adjective we have to write than in the comparative degree. Okay, now in the superlative degree before the adjective we have to write the.
Before adjective we have to write the plus superlative degree. म्हणजे चेंज काय आहे तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्हच्या नंतर दॅन वापरलं जातं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्हच्या आधी द वापरलं जातं. द अँड दॅन वी यूज इन ओनली superlative degree and comparative degree, but in the superlative degree before the adjective we should use the, and in the comparative degree after adjective we should use than. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण ॲडजेक्टिव्हच्या नंतर दॅनचा वापर करतो आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्हच्या आधी दचा वापर करतो. ओके, द अँड दॅन. देन वन मोर थिंग, कीप इन माइंड दॅट whenever you are using some words but that words we cannot join er or est. काही शब्द असे असतात की त्यांना आपण er किंवा est जॉईन करू शकत नाही कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. तर त्यावेळी काय करायचं, इन द कंपॅरेटिव्ह डिग्री मोर प्लस ॲडजेक्टिव्ह. ओके, अँड इन सुपरलेटिव्ह डिग्री मोस्ट प्लस ॲडजेक्टिव्ह. आता काही वर्ड्स असे आहेत की त्या वर्ड्सला आपण er किंवा est प्रत्यय लावू शकत नाही. देर आर सम वर्ड्स, फॉर दॅट वर्ड्स वी कॅन नॉट जॉईन er or est. सो फॉर दॅट वर्ड वी हॅव टू राईट बिफोर दॅट ॲडजेक्टिव्ह. आता ते जे काही शब्द आहेत, ते जे काही ॲडजेक्टिव्ज आहेत, त्या ॲडजेक्टिव्हच्या आधी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण मोर लिहायचं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट लिहायचं. जसं की ब्युटिफुल, फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल हे जे काही ॲडजेक्टिव्ह आहे ब्युटिफुल, त्या ॲडजेक्टिव्हला, त्या ब्युटिफुलला आपण er किंवा est प्रत्यय लावू शकत नाही. मग ते ब्युटिफुलचं कसं होतं, मोर ब्युटिफुल अँड मोस्ट beautiful. More beautiful, most beautiful. More beautiful in comparative degree and most beautiful in superlative degree. It means that for the superlative degree we have to use most and adjective. Most plus adjective, and in the comparative degree we use more plus adjective. More plus adjective. For some word we have to use more and most. Now let's see more examples, then you can understand. First, your handwriting is better than mine. Now which degree it is? It is a comparative degree. आता हे सेंटेन्स जे आहे ते कोणत्या डिग्रीमधलं आहे तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं. हे कसं ओळखायचं तर ॲडजेक्टिव्ह काय आहे तर बेटर आहे, त्याला er हा प्रत्यय आहे, अँड आफ्टर ॲडजेक्टिव्ह दॅन यूज्ड, सो इट इज अ comparative degree. And in this sentence there is comparison between your and mine. म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात असा याचा अर्थ होतो. जसं की तुझं हँडरायटिंग हे माझ्या हँडरायटिंगपेक्षा चांगलं आहे. म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात इथं तुलना झालेली आहे, बरोबर. सो युअर अँड माइन दीज आर कंपॅरेटिव्ह वर्ड, सो इज इन कंपॅरेटिव्ह डिग्री बट द ॲडजेक्टिव्ह इज बेटर. आता युअर आणि माइन हे तुलना, तुझ्यात आणि माझ्यात तुलना झाल्यामुळे हे तुलना दाखवणारे शब्द आहेत. आणि त्यामध्ये कोणते ॲडजेक्टिव्हची तुलना झालेली आहे तर कोणत्या वर्बची कोणत्या ॲडजेक्टिव्ह सोबत तुलना झालेली आहे, हँडरायटिंगची, चांगले हँडरायटिंग असण्याची, म्हणजे हँडरायटिंग चांगलं असण्याची तुलना तुझ्यात आणि माझ्यात झालेली आहे. दिस सेंटेन्स इज ऑफ कंपॅरेटिव्ह डिग्री. आता एक सेंटेन्स आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचं पाहूयात.
हर हँडरायटिंग is the best in our class. आता या सेंटेन्समध्ये हर म्हणजे तिची, ओके, हर म्हणजे तिची, तिची तुलना कोणासोबत झालेली आहे? अर क्लास. तिची तुलना ही पूर्ण क्लास सोबत झालेली आहे, बरोबर. म्हणजे किती? 2 पेक्षा जास्त व्यक्तींसोबत झालेली आहे, बरोबर. पूर्ण क्लासमध्ये 2 पेक्षा अर्थातच जास्त व्यक्ती असतात. हिअर इज कंपॅरिझन बिटवीन वन गर्ल अँड होल क्लास. इथं कंपॅरिझन एका मुलीचं पूर्ण क्लास सोबत कंपॅरिझन झालेलं आहे, बरोबर. सो द ॲडजेक्टिव्ह वर्ड यूज द बेस्ट. डिग्री ॲडजेक्टिव्ह वर्ड कोणतं? बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट आपल्याला हे माहितीच आहे. गुड, बेटर, बेस्ट. गुड हे झालं पॉझिटिव्ह डिग्री, गुड पॉझिटिव्ह डिग्री, बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री अँड बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री. ओके. सो अँड वन मोर थिंग दॅट बिफोर द ॲडजेक्टिव्ह हिअर यूज द. ॲडजेक्टिव्हच्या आधी काय यूज केलेला आहे? तर दचा वापर केलेला आहे, म्हणजे ही झाली सुपरलेटिव्ह डिग्री. आता या सेंटेन्सचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं होईल? हर हँडरायटिंग इज गुड. करेक्ट. हर हँडरायटिंग इज गुड. तिची हँडरायटिंग चांगली आहे, हे झालं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. हर हँडरायटिंग इज द बेस्ट इन आवर क्लास. तिची हँडरायटिंग ही आमच्या पूर्ण सगळ्या क्लासमध्ये सगळ्यात चांगली आहे. म्हणजे तिच्या एका मुलीची तुलना झाली पूर्ण क्लाससोबत. तिची हँडरायटिंग ही आमच्या सर्व क्लासमध्ये चांगली आहे. इट इज इन सुपरलेटिव्ह डिग्री. दिस इज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. अँड युअर हँडरायटिंग इज बेटर दॅन माइन. आता इथं एका मुलीची तुलना दुसऱ्या एका मुलीशीच झालेली आहे, म्हणजे दोघींमध्येच तुलना झालेली आहे, म्हणून हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. नाव लेट्स सी एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री. ब्राईट, ब्रायटर, ब्रायटेस्ट. बॅड, वर्स, वर्स्ट. आता हे तुमच्या लक्षात आलं की मी 2 एक्झाम्पल जे बोलले की हे जे एक्झाम्पल बघितलं गुड, बेटर, बेस्ट किंवा टॉल, टॉलर, टॉलेस्ट, हे जे काय आपण एक्झाम्पल बघितलं, किंवा ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, तर यामधून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की डिग्री ऑफ कंपॅरिझनमध्ये 3 प्रकारचे ॲडजेक्टिव्ज असतात. 3 प्रकारचे ॲडजेक्टिव्ज हे. लेट्स सी 3 टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह इन द डिग्री. फर्स्ट आहे ते म्हणजे टॉल, टॉलर, टॉलेस्ट. हिअर इज पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह and superlative. Tall, taller, tallest. What the changes we have made here? Only main adjective, then adjective plus er and adjective plus est. दिस इज द फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. हा झाला ॲडजेक्टिव्हचा पहिला प्रकार की ज्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मेन फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्ह प्लस ई आर आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्ह प्लस ई एस टी. हा झाला पहिला फॉर्म. दुसरा फॉर्म असा असतो जसं आपण बघितलं ब्युटिफुलचं. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. तर यामध्ये चेंजेस काय केले आपण? हे झालं मेन ॲडजेक्टिव्ह. देन
मोर प्लस ॲडजेक्टिव्ह. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर प्लस ॲडजेक्टिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट प्लस ॲडजेक्टिव्ह. Now this is the second form of adjective, that is we have to use more and most for the comparative and superlative degree. हा झाला दुसरा प्रकार की ज्यामध्ये आपण मोर आणि मोस्टचा वापर करतो. आणि there is a third type of adjective, that is the whole spellings change. तिन्ही प्रकार हे पॉझिटिव्ह मधले असू दे, कंपॅरेटिव्ह मधले असू दे किंवा सुपरलेटिव्ह मधले असू दे, तिन्ही प्रकार हे वेगळे असतात. जसं की आपण आता पाहिलं गुड, बेटर, बेस्ट. ओके, म्हणजे यामध्ये आपल्याला कोणतंही प्रिफिक्स नाही ॲड करावं लागत किंवा मोर आणि मोस्टचा वापर नाही, तर तिन्ही स्पेलिंग्स, उच्चार हे पूर्णतः वेगळे असतात. ओके, अजून एक बघूया तसं बॅड, वर्स, वर्स्ट. ओके, म्हणजे काय तर हे डिग्री ऑफ कंपॅरिझनमध्ये 3 प्रकारचे ॲडजेक्टिव्ज असतात. पहिल्या प्रकारच्या ॲडजेक्टिव्हमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह प्लस ER आणि ॲडजेक्टिव्ह प्लस EST जॉईन करून कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह बनवू शकतो. इन द डिग्री ऑफ कंपॅरिझन देर आर 3 टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. फर्स्ट टाइप ऑफ ॲडजेक्टिव्ह, दॅट इज for the main adjective we can write in positive degree as it is, and for the comparative degree we have to join adjective plus ER, and for the superlative degree we have to join adjective plus EST. That is the first type. Then second type of adjective, that is for the main adjective for positive degree we can write as it is. Then for the comparative degree for main adjective, before the main adjective we have to join more for making comparative degree, and for making superlative degree before adjective we have to join most. That is the second type of adjective. ॲडजेक्टिव्हचा दुसरा प्रकार कोणता येतो कंपॅरेटिव्ह डिग्री मधल्या, तर मेन ॲडजेक्टिव्ह आहे तसं आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये लिहू शकतो, परंतु कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याचं रूपांतर करत असताना काही ॲडजेक्टिव्हच्या आधी आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी मोर हे प्रिफिक्स जॉईन करावं लागतं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी मोस्ट हे जॉईन करावं लागतं. And the third type of adjective is we cannot add any ER or EST, or we cannot join more or most. There is sudden change in whole spelling. आणि तिसरा प्रकार जो आहे त्यामध्ये आपण कोणतंही ER किंवा EST, मोर किंवा मोस्ट हे जॉईन न करता डायरेक्टली पूर्ण स्पेलिंगच चेंज होतं. जसं की गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट. आता हे झालं डिग्री ऑफ कंपॅरिझन. नाव इन द नोट्स आय विल गिव्ह इन डिटेल अबाउट डिग्री ऑफ कंपॅरिझन. थँक्यू.